Hello students, in last lecture we have started with parasympathomimetic drugs. We have seen the classification as well. Okay, so parasympathomimetic drugs म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन आणि त्याचे जे दोन क्लासेस आहेत, मेजर दोन क्लासेस, ते आपण इथे बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट वन इज द, आता आपण त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघणार आहे. ओके, सो आता ड्रग बघण्याच्या आधी ॲसिटाइल कोलिन इटसेल्फ वेगवेगळ्या सिस्टीम्सवरती, वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती कसं ॲक्शन दाखवतोय, काय ॲक्शन दाखवतोय, हे आपण तिथे बघणार आहे. ॲसिटाइल कोलिनच ॲक्शन दाखवतोय म्हणजेच काय दाखवतोय, ऑब्व्हियसली दीज आर द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो हा जेव्हा आपला चॅप्टर होईल पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स जेव्हा आपण कवर करू, त्याच्यानंतर जेव्हा सिम्पॅथोमायमेटिक आपण चालू करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला कंपॅरिझनमध्ये याचे ॲक्शन देईन, सो यू कॅन इझिली मेक इट बाय हार्ट. ओके, सो आता याच्यानंतर आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स दॅट इज द ॲसिटाइल कोलिनची ॲक्शन वेगवेगळ्या मसल्सवरती किंवा हार्टवरती, त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्सवरती, स्केलेटल मसल्सवरती त्याची कोणकोणती ॲक्शन दिसते हे आपण आता इथे बघणार आहे. याच्या आधी आपण पाहिलेलं आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये देर आर टू टाइप्स ऑफ दी रिसेप्टर, दॅट इज द निकोटिनिक रिसेप्टर अँड मस्कॅर्निक रिसेप्टर. ओके, सो आपण जेव्हा आता ॲसिटाइल कोलिनची म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक ड्रग्सची किंवा ॲसिटाइल कोलिनची आपण जेव्हा ॲक्शन बघणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली आपण निकोटिनिक रिसेप्टरवरती होणारी ॲक्शन आणि मस्कॅर्निक रिसेप्टरवरती होणारी ॲक्शन आपण तिथे बघणार आहे. ओके, सो जे मस्कॅर्निक रिसेप्टर्स आहेत त्याच्यावरती जी ॲक्शन होते इट इज कॉल्ड ॲज अ मस्कॅर्निक ॲक्शन, आणि जी निकोटिनिक रिसेप्टरवरती होणार आहे त्याला निकोटिनिक ॲक्शन असं बोललं जातं. ओके, सो त्याच्यानंतर आपण डिफरंट जे ऑर्गन येतात ते तिथे बघणार आहे. ओके, सो फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ॲसिटाइल कोलिन. ॲसिटाइल कोलिन कोणकोणत्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतोय पर्टिक्युलर ऑर्गन्सवरती किंवा पर्टिक्युलर सिस्टीमवरती ते आपण तिथे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण मस्कॅर्निक ॲक्शन बघणार आहे, म्हणजे द ॲक्शन ऑफ ॲसिटाइल कोलिन ऑन द मस्कॅर्निक रिसेप्टर्स. ओके, ॲसिटाइल कोलिन जेव्हा कधी नर्व एंडिंगमधून रिलीज होतो तेव्हा तो पर्टिक्युलर रिसेप्टरलाच तो बाइंड होत असतो, तो कोणत्याही रिसेप्टरला बाइंड होत नसतो. ओके, सो ज्या पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होतो त्याला काय बोललं जातं, निकोटिनिक रिसेप्टर किंवा मस्कॅर्निक, म्हणजे त्याचं हे क्लासिफिकेशन आहे त्या रिसेप्टरचं, दॅट इज द निकोटिनिक रिसेप्टर किंवा मस्कॅर्निक रिसेप्टर. या दोन टाईपच्या रिसेप्टरला फक्त ॲसिटाइल कोलिन बाइंड होत असतो आणि तिथे त्याची तो फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करत असतो. ओके, सो जेव्हा आता आपण ओव्हरऑल किंवा ग्रॉसली आपण ॲसिटाइल कोलिनची ॲक्शन बघतो तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला त्याची मस्कॅर्निक ॲक्शन म्हणजे मस्कॅर्निक रिसेप्टरवरती कोणती ॲक्शन दिसते आणि निकोटिनिक रिसेप्टरवरती त्याची कोणती ॲक्शन दिसते हे आपण तिथे बघणार आहे. ओके, सो आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघितलं तेव्हाच आपण त्याचे लोकेशनसुद्धा बघितलेले होते, दॅट इज द मस्कॅर्निक रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट असतात आणि निकोटिनिक रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट असतात हे आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहिलेलं होतं. ओके, सो आता आपण मस्कॅर्निक ॲक्शन दॅट इज हार्टवरती आपण बघूयात. हार्टवरती ॲसिटाइल कोलिनची काय ॲक्शन होते, ॲसिटाइल डिप्रेसेस द SA नोड. ओके, दॅट इज द सायनो आर्टेरियल नोडला तो डिप्रेस करतो. डिप्रेस केल्यामुळे काय होतं, इट रिड्युसेस द कंडक्टिव्हिटी, रिड्युसेस द कॉन्ट्रॅक्टिलिटी, रिड्युसेस द रिदमिसिटी अँड अल्टिमेटली इट रिड्युसेस द हार्ट रेट. ओके, सो SA नोडला हे डिप्रेस केल्यामुळे काय होतं, तिथे त्याची कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, रिदमिसिटी आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल काय होतं, तिथे हार्ट रेट काय होतो, डिक्रीज होतो बिकॉज ऑफ दी ॲसिटाइल कोलिन. ओके, सो डिप्रेसेस द AV नोड कंडक्शन, ते SA नोड डिप्रेस झाल्यामुळे AV नोड कंडक्शनसुद्धा डिप्रेस होतं अँड इट लीड्स टू द कम्प्लीट द कार्डियक सायकल. ओके, सो SA नोड डिप्रेस झाल्यामुळे AV नोड डिप्रेस होतं आणि त्याच्यामुळे जी कार्डियक सायकल कंप्लीट होण्यासाठी त्याचा यूज होतो. ओके, सो आता आपण तुम्हाला जर आठवत असेल जेव्हा मी सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममधला बेसिक डिफरन्स सांगत होते, दॅट इज इट इज फॉर द रेस्ट अँड डायजेस्ट. जसं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला ऑल ऑफ अ सडन तुमच्यासमोर स्नेक आला तर तेव्हा तुम्ही काय करणार, फिअर, फाईट अँड फ्लाईट हे करणार तुम्ही. ओके, तुम्ही घाबरणार त्यामुळे तुमचा हार्ट रेट वाढणार. ओके, तुम्ही पळणार त्यामुळे तुमचा हार्ट रेट वाढणार. हे कशामुळे होणार सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे, कारण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते, आपल्याला ॲडवर्स कंडिशनमध्ये आपल्याला ती हेल्पफुल ठरते. लक्षात येते, ॲडवर्स कंडिशन जेव्हा आपल्या लाईफमध्ये असतात
तेव्हा तिथे कसं रिॲक्ट व्हायचं, म्हणजे घाबरायचं, पळून जायचं किंवा फाईट करायची वेळ असेल तर फाईट करायचं, हे करण्यासाठी कोणती सिस्टीम रिस्पॉन्सिबल असते, सिम्पॅथेटिक नर्व. म्हणजेच काय होतं तिथे, सपोज तुम्ही घाबरला तर तिथे काय होणार, ऑब्व्हियसली तुमचा हार्ट रेट वाढणार. तुम्ही घरी येणार, घरी आल्यानंतर मी सांगितलं तुम्ही शांत बसणार, त्यावेळी काय होणार, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होणार आणि रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे हील करायचं ते काय करणार, जे काही बॉडी टेम्परेचर वाढलेलं असेल, स्वेट ग्लँड्स ॲक्टिवेट झालेले असतील, या सगळ्या गोष्टींवर कोण काम करणार, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करणार. म्हणजेच इथे तुमचं काय होणार, हार्ट रेट डिक्रीज होणार. लक्षात येते. सो SA नोड आणि AV नोड दोन्ही डिप्रेस होतं, त्याच्यामुळे काय होतं, कंडक्टिव्हिटी कमी होते, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी होते, त्याची रिदमिसिटी कमी होते आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तिथे काय होतं, हार्ट रेट कमी होतो. ओके, सो दिस इज अबाउट द हार्ट. हार्टवरती M2 रिसेप्टर असतात, त्याच्यामुळे आपल्याला इथे ही ॲक्शन दिसते. नेक्स्ट वन इज द ब्लड व्हेसल्स. ओके, सो ॲसिटाइलकोलिन ॲक्ट्स ऑन द ब्लड व्हेसल कॉजेस द व्हॅसोडायलेशन ऑफ द ब्लड व्हेसल. ओके, सो हे काय करतं, आपले जे नॉर्मल ब्लड व्हेसलची नॉर्मल साईज असते त्याच्यापेक्षा ते त्याचं काय करतं, डायलेशन करतं. सो ड्यू टू धिस इट रिझल्ट्स इन फॉल इन BP. ओके, सो द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स अँड fall in BP due to the total peripheral resistance and decrease in the cardiac output. ओके, सो BP सुद्धा डिक्रीज झाल्यामुळे काय होणार, त्याचा जे प्रेशर आहे ब्लडचं, त्या प्रेशरने ते काय होणार, कार्डियक ते कमी झाल्यामुळे काय होणार, कार्डियक आउटपुटसुद्धा तिथे डिक्रीज होणार. ओके, सो ते आपण एक डायग्राम थ्रू बघूयात. ओके, आता BP ब्लड प्रेशर होतं म्हणजे काय होतं, ब्लडचं प्रेशर वाढतं. म्हणजे कशात वाढतं, जे नॉर्मल आपली ब्लड व्हेसल आहे त्याचं काय होतं, इथे बघा कन्स्ट्रिक्शन झालं आहे, ही नॉर्मल आपली ब्लड व्हेसल आहे. ओके, इथे या नॉर्मल ब्लड व्हेसलचं जर कन्स्ट्रिक्शन झालं, फॉर एक्झाम्पल हे पाईप आहे तसं आपण विचार करूयात. ओके, सो हे नॉर्मल आहे, जेव्हा तुम्ही मोटर चालू करता नॉर्मल फ्लोने तिथे पाणी वाहत असतं. समजा तुम्ही त्याच्या पुढे बोट लावलं म्हणजे किंवा दाबला पाईप, तर काय होतं, दाबल्यानंतर त्याचं प्रेशर वाढतं. लक्षात आलं, ते कशामुळे होतं, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. आपण काय बघतो इथे, व्हॅसो डायलेशन. तेच जर पाईप मोठा केला तर काय होईल, त्याचं व्हॅसो डायलेशन झाल्यामुळे या फ्लोने या पाईपमधून जेवढा फ्लोने ब्लड किंवा वॉटर वाहत होतं त्याच्यापेक्षा स्लो या पाईपमधून वाहणार. बिकॉज काय होणार इथे, व्हॅसो डायलेशन म्हणजे त्याचा जो डायमीटर आहे तो वाढलेला असतो, त्याच्यामुळे तिथून स्लोली काय होणार, तिथून जे काही ब्लड आहे, जसं आपण ब्लड व्हेसलबद्दल बोलतोय, तर काय होणार, तिथून ब्लड स्लोली वाहणार, त्याच्यामुळे तिथे काय होणार, फॉल इन BP तिथे फॉल होणार. त्याच्यामुळे टोटल जो पेरिफेरल रेजिस्टन्स आहे, म्हणजे जो एक पर्टिक्युलर टोन आहे ब्लड व्हेसलला, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर म्हणजे काय, जे ब्लड व्हेसल आहे त्याच्या दोन्ही बाजूला आतली बाजू जी आहे दोन्ही, जे एंडोथेलियम आहे ते काय करत असतं, लिटल प्रेशर अप्लाय करत असतं, त्याला ब्लड प्रेशर असं म्हणतात. जेव्हा ते वाढतं तेव्हा आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणतो, पण नॉर्मली हे ब्लड प्रेशर कसं असतं, जे त्याचे वॉल्स आहेत ब्लड व्हेसलच्या त्यांनी अप्लाय केलेलं ब्लडवरती जे प्रेशर आहे त्याला ब्लड प्रेशर असं बोललं जातं. ओके, तर ते काय करत असतात, ते मेंटेन ठेवत असतात फ्लो, तर त्याच्यामुळे काय होणार, फॉल इन BP होणार आणि त्याच्यामुळे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स काय होणार, डिक्रीज होणार. डायलेशन झाल्यामुळं तिथे तो जो रेजिस्टन्स आहे तो तिथे दिसणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार, अल्टिमेटली कार्डियाक आउटपुट कमी होणार. म्हणजे ब्लड तिथे स्लोली जाणार, स्लोली तिथून त्याचं आउटपुट होणार, म्हणजे तिथे प्रेशर नसणार, त्यामुळे कार्डियाक आउटपुटसुद्धा तिथे कमी होणार. ओके, दिस इज अबाउट द ब्लड व्हेसल. ओके, नेक्स्ट वन इज द स्मूथ मसल्स. ओके, सो स्मूथ मसल्स कुठे कुठे असतात, GITचे असतात, युरिनरी ब्लॅडरचे असतात, ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स असतात. ओके, हार्टच्या पण स्मूथ मसल असतात, पण आपण ते अंडर हार्ट बघितलं होतं. ओके, सो तिथे ते वेगळं झालं. ओके, सो स्मूथ मसल इज इन मोस्ट ऑफ द ऑर्गन इज कॉन्ट्रॅक्टेड थ्रू द M3 रिसेप्टर. ओके, स्मूथ मसल्सवरती जे M3 रिसेप्टर्स असतात त्याच्यावरती ॲसिटाइलकोलिन ॲक्ट होतो आणि तिथे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन दिसतं.
मग GIT मसल्स असतील ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होणार, युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होणार, ॲज वेल ॲज ब्रॉन्कियल स्मूथ मसल. ओके, सो टोन अँड पेरिस्टाल्सिस ऑफ द GIT इन्क्रीजेस. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होणार, तिथे जो GITचा हे आहे टोन आहे किंवा पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे ती इन्क्रीज होणार आणि स्फिंक्टर जे आहे ते रिलॅक्स होणार. दॅट्स वाय ॲबडॉमिनल अँड इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, जे काही ॲबडॉमिन आणि ह्याच्यात आहे बॉवेलमध्ये जे काही मटेरियल आहे ते काय होणार, इव्हॅक्युएशन होणार. पेरिस्टाल्सिस वाढणार आणि स्फिंक्टर रिलॅक्स होणार, त्याच्यामुळे काय होणार, इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होणार. इट कॉन्ट्रॅक्ट्स द स्मूथ मसल ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरचं मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होणार, देर इज अ युरिनेशन. ओके, युरिनेशन लवकर होणार तिथे. देन ब्रॉन्कियल स्मूथ मसल कन्स्ट्रिक्ट अँड रिझल्ट इन ब्रॉन्कोस्पाझम. ओके, सो ब्रॉन्कियल स्मूथ मसल सुद्धा कन्स्ट्रिक्ट होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, ब्रॉन्कोस्पाझम होणार. कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे तिथे काय होणार, ब्रॉन्कोस्पाझम होणार. अँड दॅट्स वाय इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन टू द अस्थमॅटिक पेशंट. मग अस्थमॅटिक पेशंटला आपण ॲसिटाइलकोलिन देऊ शकतो का, ऑब्व्हियसली नॉट, कारण तिथे ते काय प्रोड्यूस करतं, स्मूथ मसल्स, ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सवरती कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस करतं, त्याच्यामुळे तिथे ब्रॉन्कोस्पाझम आणि अस्थमॅटिक पर्सन जर असेल तर त्याला तिथे अस्थमाचा अटॅक येण्याचे चान्सेस असतात. दिस इज अबाउट द स्मूथ मसल. नेक्स्ट वन इज द ग्लँड्स. ओके, सो ॲसिटाइलकोलिन shows action on the M2 and M3 receptor, results in increasing the gastric, salivary, lacrimal and the bronchial secretion. Okay, lacrimal secretion, salivary secretion, gastric secretion हे सगळे इन्क्रीज होतात आणि ब्रॉन्कियल सिक्रेशन सुद्धा इन्क्रीज होतं. सो ब्रॉन्कियल सिक्रेशन इन्क्रीज होतं ॲज वेल ॲज ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं. इट कॉजेस द प्रोडक्शन इन टू द कफ अँड द डिस्नोइया. Okay, difficulty in breathing, which is called as a difficulty in breathing. Okay, so broncho constriction होतं as well as तिथे काय होतात, सिक्रेशन होतं, म्हणजे कफ जमा होतो. ते झाल्यामुळे काय होतं, पर्सनला श्वास घ्यायला त्रास होतो, which is called as a difficulty in breathing. That is the dyspnoea. This is about the glands which increases the secretions. Okay, next one is the action on the eye. It is the most important point that is इथे विचारलेलं आहे तुम्हाला, what is the spasm of accommodation. Okay, so in this acetylcholine causes the constriction of the circular muscles of iris, causes meiosis. ओके, इथे कन्स्ट्रिक्शन होतं, सर्क्युलरी जे सिलियरी मसल्स आहेत, इरिस आहेत, त्याचं काय होतं, कन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे तिथे प्युपिलची साईज कमी होते, त्याला मिओसिस असं बोललं जातं, मिओसिस दिसतं. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलियरी मसल्स कॉजेस द रिडक्शन ऑफ इंट्राऑक्युलर टेन्शन. हे जे सिलियरी मसल्स आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, जे इंट्राऑक्युलर टेन्शन आहे ते काय होतं, कमी होतं. सो दॅट व्हिजन इज फिक्स फॉर द शॉर्टर डिस्टन्स. दिस इज कॉल्ड एज अ स्पॅझम ऑफ अकोमोडेशन. ओके, सो त्या पर्सनला काय होतं, शॉर्ट डिस्टन्सवरचं फक्त दिसतं, लांबचं दिसू शकत नाही. कशामुळं, सिलियरी मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं आणि त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते किंवा इंट्राऑक्युलर टेन्शन जे आहे ते कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे जे व्हिजन आहे ते नियरर ऑब्जेक्टसाठी काय होतं, फिक्स होतं आणि त्याच्यामुळे लांबचं दिसू शकत नाही, त्याला लांबचं बघताना त्याला त्रास होतो, त्याला म्हणतात स्पॅझम ऑफ अकोमोडेशन. इन दिस पेशंट एबल टू सी ऑब्जेक्ट नियरर बट फेल्स टू ऑब्झर्व लॉंगर. ओके, सो तेच मी तुम्हाला आता सांगितलं. इथे त्याचं काही तुम्हाला डायग्राम दिसते बघा. ओके, दिस इज अबाउट द ऑब्जेक्ट फॉर द फार रिजन. ओके, अँड याच्यामध्ये थिन लेन्स आहे, सस्पेंडिंग लिगामेंट्स, कॉन्ट्रॅक्शन. इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलियरी मसल्स दिसेल. ओके, त्याच्यामुळं ही जी लेन्स आहे ही लेन्स कॉन्केव्ह होते आणि व्हिजन इज फिक्स फॉर द नियरर ऑब्जेक्ट. ओके, इथे तुम्ही बघू शकत असाल ही जी व्हिजन आहे ही नियरर ऑब्जेक्टसाठी फिक्स होते. कशामुळे, सिलियरी मसल्स इथे कॉन्ट्रॅक्ट होतात, इंट्राऑक्युलर टेन्शन कमी होतं, त्याच्यामुळं ही जी लेन्स आहे ही कॉन्केव्ह होते आणि त्याच्यामुळे काय होतं, जास्त राऊंड होते, त्याच्यामुळं जे व्हिजन आहे ते नियरर ऑब्जेक्टसाठी फिक्स होतं. पर्सन नॉट एबल टू सी द ऑब्जेक्ट विच आर फार. ओके, सो दिस इज अबाउट द मस्कॅर्निक ॲक्शन. ओके, आपण इथे फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये मस्कॅर्निक रिसेप्टरवरती कशी त्याची ॲक्शन दिसते हे बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण निकोटिनिक आणि परत एकदा हे सगळं रिवाईज करूयात. ओके, थँक्यू.